Hello guys, good morning. Welcome to the another video of our channel Varsha on Wheels. And today we are going on the roads of Mumbai. We are going to my office and we will see what are the new observations we will make, what are the new things we will observe, how drivers are driving or riding their bikes and cars. So let's see which new things we'll see together. And before starting the video, I request you to please subscribe my channel, that is Varsha on Wheels, I'm waiting. and share it with your friends. So today you can see here my petrol tank is empty, and I need to fuel it up. But the petrol pump is quite far from the place where I am right now. So let's see how we will manage. I have little bit of fear in my mind that how will I manage, I don't know. But then I had talk with Dhanraj and he suggested that it is enough to go there till the petrol pump. So let's see how things will go. This is the place where generally like most of the traffic stucks, because the road is narrow. There are so many shops around the road, and some vehicles are parked in front of the shop or their customers. So that is the reason. And again, the best buses, it is a point where most of the bus take turn, and the length and width of the Mumbai local bus is quite large. So maybe that is the reason, because of that the traffic is getting stuck in that area. But today it was like a good, it was not that stuck. हे जे एल साईन आहे काही म्हणजे लर्निंग वालं की ड्रायव्हर शिकतोय, तर त्याच्यामध्ये काही असं रूल वगैरे आहे का की ह्या साईजचं हवंय किंवा एवढा मोठा हवाय? कारण ना मी आता खूप साऱ्या गाड्यांवरती असं नोटीस केलंय की काही लोक ना फक्त स्केच पेन किंवा मार्करनं व्हाईट पेजवरती एल लिहितात आणि तो एल मागे चिकटवतात. काही लोक आपला जो रेड टेप असतो, सेलो टेप, तो चिकटवतात. काही लोकांचं एकदम प्रॉपर रेडियम मध्ये असतं. तर तुम्हाला माहिती आहे का की हे एक्झॅक्टली काय आहे, किंवा मलाच रिसर्च करावा लागेल? थोडंसं सर्च करते नक्की काय आहे ते. काहीतरी असावं. मला नाही वाटत की गव्हर्नमेंट फक्त असं बोलेल की फक्त एल लिहा आणि सोडून द्या, किंवा असू पण शकतं. कारण अल्टिमेटली त्याचं गोल हेच आहे ना की लोकांना समजलं पाहिजे, मागच्या लोकाला, की बाबा सांभाळून राहा, माणूस जरा नव्हे. ओ माय गॉड. Again, I will have to wait for 35 seconds. Oh. I don't know whether I did mistake or what. There is one police हवलदार, and मी जरा जास्तच पुढे आले. बाकीच्या गाड्या मागच थांबल्यात पिवळ्या लाईनच्या. शियार या ना माझ्यासोबत कोणीतरी. यार एक गाडी आली, काय टेन्शन नाही. बऱ्याच गाड्या रोज काय होतं ते पुढे जाऊन थांबतात, पण आज सगळ्या लाईनच्या मागच थांबल्यात. बापरे. यु नो गाईज, मी आत्ता ना रिसेंटली काल परवामध्ये खूप साऱ्या मुंबईमधल्या पोल्युशनच्या न्यूज वाचल्या. इकडं पण पोल्युशन खूप जास्त वाढतंय मुंबईमध्ये, आणि म्हणजे ते तर होणारच होतं फ्युचरमध्ये. कारण दिल्लीला मी राहून आले, दिल्लीला ॲक्च्युअली जाणवतं बरं का, की म्हणजे असं तुम्हाला नाही का श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा असं लगेच हवेमध्ये असं धुकं जाणवतं. तर ते हळूहळू मुंबईमध्ये पण दिसायला लागले. आणि आता रिसेंटली मी जेव्हापासून एक न्यूज वाचली आणि मी मनापासून वाचली ना, तेव्हापासून अशा खूप साऱ्या न्यूज मला यायला लागल्यात की AQI असतो ना, तो एअरमध्ये किती पोल्युशन आहे ते चेक करायला, तो खूप वाढतोय आजकाल मुंबईचा. आणि मग आम्ही धनराजने मी थोडंसं चेक पण केलं, तर खूपच जास्त आहे. म्हणजे बिलो 50 नॉर्मल असतं किंवा गुड असतं,
तर आपलं 136 वगैरे काहीतरी होतं. जेव्हा काल आम्ही पुण्यामध्ये होतो तर पुण्याचं भूमकर चौक वगैरे त्या एरियामध्ये 136 किंवा 156 असं काहीतरी होतं. त्याच्यामुळे पोल्युशन खूपच वाढतंय मुंबईचं. आपल्याला काहीतरी मला वाटतं मास्क वापरायला सुरुवात करावी की काय, कारण अल्टिमेटली श्वासच अशी गोष्ट आहे, म्हणजे नाही का की सपोज तुम्हाला बाहेर जेवण असं वाटतंय की बाहेरचं हेल्दी नाहीये, ऑइल चांगलं वापरत नाही, तर तुमच्याकडे त्याच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही चांगलं ऑइल वापरून घरी ती गोष्ट करू शकता. किंवा एखादं पाणी खराब आहे तर तुम्ही बिस्लरीचं पाणी वापरू शकता. पण हवेचं काय करणार? जी आहेत एअर प्युरिफायर असतात पण ते घरी ना, म्हणजे आपण ते बाहेर लावून नाही सगळीकडे फिरू शकत. त्याच्यामुळं काळजी घेतली पाहिजे. ह्या बाबाला मारू वाटले बरं का, ह्या पुढच्या इकडं बघा, इकडं हा लेफ्ट इंडिकेटर, लेफ्ट सिग्नल चालू, म्हणजे मी लेफ्ट साईडला जाऊ शकत होते. ठीक आहे, पण तो माणूस मध्येच येऊन थांबला होता, जे की त्याला माहित होतं की त्याच्या मागे ज्या गाड्या आहेत त्यांना लेफ्टला जायचंय. पण ठीक आहे, चालायचं. समोर काय मेट्रोचं काम चाललंय वाटतं, मेट्रोच्या ब्रिजचं काम चाललंय वाटतं. त्या लोकांना भीती वाटत असेल का? चला मी तुम्हाला आता जवळून दाखवते ते एक्झॅक्टली कसे दिसत आहेत. बघा, लोकांना पैशासाठी किती रिस्की जॉब करावा लागतो. म्हणजे ती क्रेन फिरतय वरती आणि कंटिन्यू ते लोक, म्हणजे चुकून जरी थोडा जरी अंदाज इकडे तिकडे झाला तर डायरेक्ट डोक्याला लागल. आणि अरे यार वाक आयुष्यात डोकं चिकटायलाच लागलंय त्यांचं वरती. असो, चला, हिअर इज वन पेट्रोल पंप. लेट्स फ्युएल आवर स्कूटी and then we'll move. अंतः अस्ति प्रारंभ, अंतः अस्ति प्रारंभ मतलब जो एंड है वही किसी और चीज की शुरुआत है. वाह, ये मैंने अभी किया मन से, मतलब वही होगा. अंतः अस्ति प्रारंभ मतलब अंत ही प्रारंभ है. मतलब अगर आपको कोई चीज ऐसा लग रहा है कि अब सब खत्म हो गया तो इतना बुरा मत फील करो, क्योंकि वो किसी नए चीज का शुरुआत है. वाओ, नाइस. तो क्या हुआ अंकल के साथ? बंद पडली रिक्षा का धडाकली आयुष्यात. लय चिकटून गेले, त्यांना वडावी लागते. फाईन, चला ह्यांच्या बरोबर जाऊया. मला असं जर कोण भेटलं तर लय मस्त वाटतं, कोणाची तरी हेल्प घेऊन रस्ता क्रॉस करायला. लय कष्ट घ्यायचं नाही, लय स्ट्रगल करायचं नाही, मस्त पैकी आपलं. हे माझ्यासोबत नेहमी होतं बरं का. आता मी गाड्या मोजते किती आहेत, ह्या लाईन मध्ये किती गाड्या आहेत, 3 गाड्या आहेत. ह्या लाईन मध्ये किती गाड्या आहेत, 3 गाड्या आहेत. तर आता बघा, आता मी इकडे थांबले तर तिकडची लाईन पटकीने संपली. तर मी जाते तिकडं. का असं पण होऊ शकतं की मी तिकडं गेले ना की मग ह्या काकांची पटकन उरकल, असं हे नशीबच आपलं असेल. खूप वेळा असं करते मी, एकदम ट्राय करते पटपट पटपट करावं. बघा आता, बघा मी इकडं आले, आता तिकडे 2 मिनिट टाकायला. त्यांचं झालं आणि मी इकडं. आता बघा, हे काकांनी डाव मारला. यार, काकांचा आता लवकर नंबर येईल, माझ्या माग नाही. आता मी बसावं लागेल मला वेट करत. A few moments later. फुल करा, फुल. माझी टाकी फुल व्हायला जनरली 500 रुपये लागतात, 510 किंवा असे. ह्या पेट्रोल पंप टू पेट्रोल पंप डिफर करता. इथं किती झालेत, 509. बघा आयुष्यात काय जबरदस्त अंदाज आहे. 509.22, 509.22. आपण तितकंच पेमेंट करणार. तर गाईज, माझ्या गाडीचं नाव स्वीटू आहे. स्वीटू मी नाव ठेवलंय कारण जेव्हा मी गाडी नवीन घेतलेली तेव्हा मी असा विचार केलेला की
चला ह्याला काहीतरी स्पेशल बनवूयात, कारण माझी पहिली गाडी होती माझ्या लाईफमधली. तर मी त्याला नाव द्यायचं ठरवलं होतं स्वीटू. म्हणजे स्कूटी फक्त म्हणणार होते, कारण पहिलीच आमच्या घरातली ही नॉन गिअरवाली बाईक होती. पण नंतर म्हटलं स्कूटी तर खूप जास्त कॉमन आहे, लेट्स मेक इट समथिंग स्पेशल. तर मी स्वीटू नाव ठेवलं माझ्या गाडीचं. तर तुम्ही पण तुमच्या गाड्यांची नावं ठेवता का, किंवा आहेत का तुमच्या गाड्यांची नावं, किंवा तुम्हाला माझं स्वीटू नाव, माझ्या गाडीचं स्वीटू नाव कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज, this is my time to sign out, to turn off the video, and I hope you have enjoyed my today's video. And if you liked my video, please like this, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन भेटतं की ओ वाव, ह्या व्हिडिओला 100 लाईक आले, वाव ह्या व्हिडिओला 150 लाईक आले. तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत ज्यांना अशा टाईपचा कंटेंट आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.